गडचिरोली जिल्ह्यातील शिरापूर, गुरवडा, हिरापूर आणि राखी गावांमध्ये प्रस्तावित विमानतळासाठी भूसंपादनाच्या विरोधात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला आज महत्त्वाची मोड मिळाली आहे। राज्याचे सहपालकमंत्री आणि राज्यमंत्री ॲडव्होकेट आशिष जयस्वाल यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिनिधित्व करत आंदोलनस्थळी भेट देऊन रात्री उशिरापर्यंत शेतकऱ्यांशी सविस्तर चर्चा केली। त्यांनी भूसंपादन संदर्भातील पुढील प्रक्रिया तात्पुरती स्थगित करण्यात येत असल्याचे जाहीर केले आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या स्वाक्षरीसह लेखी आश्वासने आंदोलकांना दिली आहे। ॲडव्होकेट जयस्वाल यांनी स्पष्ट केले की विकास प्रकल्प महत्त्वाचा असला तरी स्थानिक शेतकऱ्यांच्या हिताचा विचार केल्याशिवाय अंतिम निर्णय घेतला जाणार नाही। तसेच प्रस्तावित औद्योगिक वसाहतींच्या भूसंपादन प्रक्रियेसाठी संबंधितांना हरकती नोंदवण्याची 90 दिवसाची मुदतवाढ देण्यात येईल। या प्रक्रियेदरम्यान आमदार डॉक्टर मिलिंद नरोटे, जिल्हाधिकारी नितीन गावंडे, जिल्हा पोलीस अधीक्षक एम रमेश यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते। तसेच टप्प्याटप्प्याने शेतकरी प्रतिनिधींशी चर्चाही करण्यात आलेली आहे। महान्यूज 7 करिता गडचिरोलीवरून सेवा पवार यांची रिपोर्ट।